नारळाला वंदन करून मी माझी दिवसाची सुरुवात करतो आणि तुम्हाला घेऊन जातो आजच्या आजच्या तिसऱ्या दिवसात. तिथे सामना सुरू होणार थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौक विरुद्ध जय हनुमान एरंजाड. तर एरंजाड टीमसाठी सलामी देत असताना दोन्ही खेळाडू मैदानाच्या आत रवाना होताना खेळपट्टीवरती यावेळेस मयूर आणि त्यांच्यासोबत संदेश. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सकाळच्या सत्रामध्ये. तर मी सर्व प्रेक्षकांना गुड मॉर्निंग, दोन ऑफिशियल पंच गुड मॉर्निंग, सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. शॉर्ट गुड गेम, शॉर्ट क्वालिटी क्रिकेट. आणि दोन्ही टीमला आमच्या व्यासपीठाकडनं बेस्ट ऑफ लक. दोन ऑफिशियल पंच फिरोज खान सर, त्यांच्यासोबत धर्मेंद्र वर्मा सर. खूप खूप सुरेख त्यांच्या माध्यमातून आपलं काम पार पाडत असताना आपण दोन्ही ऑफिशियल पंच पाहतोय. इनफिल्ड अंपायर तर दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडूला मी विनंती करेन की या आमच्यासोबत जॉईन व्हा. नरेश ठाकरे थँक्यू. दोन्हीही 12व्या खेळाडू आमच्यासोबत जॉईन झालेत. दोन्ही 12व्या खेळाडूंना या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. आणि आमच्यासोबत जोडले जातील ऑफिशियल स्कोरर समाधान नवले, त्यांच्यासोबत ऑफिशियल कॅमेरा टीम आणि ऑफिशियल स्कोरर. पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅच स्टार्ट, लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राईकवरती मयूर, नॉन स्ट्राईकवरती संदेश आणि गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती नरेश ठाकरे. फुलटॉस बॉल, बॉलला सन्मान दिलं, हलक्या हाताने बॉलला पाठवलं सरळ रेषेत. फिल्डर आहेत, बॉलला उचलत फेकतील तोपर्यंत इथे सकाळच्या सत्रामध्ये एक धावेने इथे सुरुवात होते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या इथे ओपन होते. छत्रपती शिवाजी महाराज च्या टीमच्या गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी येते. लगोपाठ 3 विकेट जर मिळवले तर 2000चं कॅश प्राईज दीपक पेंडुलकर साहेबांकडनं आणि मिडन ओव्हर हाताळली तर तब्बल 3000चं कॅश प्राईज असेल दीपक पेंडुलकर साहेबांकडनं. तर खूपच सुवर्ण संधी यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज टीमच्या गोलंदाजांसाठी. पहिला षटक आहे पॉवर प्लेचा, पिबंद पहिला षटक घेऊन आले. त्यावेळेस गोलंदाज बॉलिंग मार्कवरती नरेश, त्याला फाईट करतील लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्राईकवरती संदेश. आणि इथे आजच्या दिवसात इथे गोलंदाज सुरुवात करत असताना विकेटनं आणि इथे यावेळेस नरेशला पहिल्याच बॉलवरती परतवला गेला आणि गोल्डन डकचा शिकार इथे होत असताना नरेश बॅक टू द पवेलियन. डीजे संदेशला मात्र डगआउटच्या रस्त्यावर पाठवलं आणि संदेश मात्र डगआउटमध्ये आता येऊन निराशला आहे. आता नवीन खेळाडू खेळपट्टीवरती एनक नंबर 3 वरती वडगावचा खेळाडू श्रीराम, त्याला फाईट करेल गोलंदाज नरेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिडॉनचा प्लेअर आलाय, बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत इथे
एक धावाचा अवधी होता आणि एक धाव इथे आरामात पूर्ण. एका धावेच्या बरोबरीने इथे श्रीराम आपला अकाउंट करतोय आणि या एका धावेच्या बरोबरीने धाबा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 2 धाबा, लॉस ऑफ 1 विकेट. खूप सारे गोलंदाजी होते मैदानाची आज. सातत्याने खोलवर डब्याची गोलंदाजी करत असताना नरेश आपल्या टीमसाठी. आता नंतर फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस करत असताना नरेश पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज नरेश. 10 ते 12 बॉलांचा रन ऑफ, त्याला फाईट करेल. आता मात्र मोठा फटका आलाय, बट एलिवेशन कमी आहे, फिल्डर तिथे तैनात. आणि आता मात्र दुसरा धक्का लागत असताना यावेळेस जय हनुमान एरंदार टीमला डीजे. जसं तिथे मनानं क्षेत्ररक्षण लावलं अगदी त्याच दिशेने ते गोलंदाजी करत असताना नरेश आपल्या टीमसाठी. आणि तुमच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक धक्का देत असताना एरंदार टीमला गोलंदाज नरेश. आणि सुरेख गोलंदाजी होते नरेशच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी. सातत्याने आपल्या टीमसाठी पहिल्या षटक घेऊन येतात. नक्कीच खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी होती नरेशच्या माध्यमातून. आता तर नवीन खेळाडू मैदानाच्या आज नॉन स्ट्राईकवरती खेळाडू इनॅक्ट नंबर 4 वरती किरण. आता मात्र ओव्हर पिच बॉल होता, हलक्या हाताने बॉल खेळायचा होतं, बट मिस्टामिंग शॉट मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही. येतोपर्यंत येते डॉट बॉल. नक्कीच सुरेख गोलंदाजी होते, खूप चांगला टॉप आहे, खूप चांगला व्हेरिएशन. सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना नरेश आपल्या टीमसाठी. आता मात्र शेवटचा बॉल असेल हे जंपायर सांगत असताना गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती नरेश. फुल टॉस बॉल सरासरी फिल्डर कोणताही नाही. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल फरार होईल. आजच्या दिवसातील हा येणारा पहिला चौकार डीजे.
नक्कीच खूप चांगली गोलंदाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या माध्यमातून नक्कीच खूप चांगली गोलंदाजी होते. पहिला षटक घेऊन आले होते नरेश. त्यानंतर सनी खूप सुरेख गोलंदाजी. फुलटॉस बॉल आडव्यात बॉलला पाठवला स्क्वेअरच्या दिशेनं फिल्टर तैनात आणि तिथे मात्र थोड्या चुका होताना नक्कीच मी तर म्हणेन काय धाव वाजवल्या आपल्या टीमसाठी फिल्टरनं आणि तिथे एक धाव. नक्कीच खूप चांगला प्रयत्न केला शेवटच्या क्षणाला मी तर म्हणेन इथे झेल जमिनीला दान आणि काही धाव वाचवल्या. नक्की तिथे षटकार होता प्रॉपर टायमिंग जमला होता. इथे एक धाव एका धावेच्या बरोबर नाही. धावा संख्या 9. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सनी. आता मात्र ओव्हरपिच बॉल होता स्लोवर पण बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन गतीमध्ये मिश्रण करत असताना गोलंदाज सनी डॉट डिलिव्हरी. तिथे धावा संख्या स्थिर धावा संख्या 9. आता मात्र सातत्याने चांगले फटके खेळायला लागतील हनुमान एरंदाज टीमला. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सनी. ओव्हरपिच बॉल मिसामी शॉट बॅटची एज आणि पाठीमागे मात्र खूप चांगलं काम तमाम केलं आणि इथे अजून धक्का लागेल या वेळेस जय हनुमान एरंदाज टीमला. धावा संख्या 9 वरती हा लागणार तब्बल 4था धक्का डीज आहे. फोर विकेट 9 धावसंख्येवरती 4 गडी बाद. आता मात्र अडचणीत सापडत असताना जय हनुमान एरंदाज टीम आता खूप चांगली खिलाडी खूप चांगला खेळ करावा लागेल या वेळेस चंद्रकांत आणि विशालला. नक्कीच हे दोन खेळाडू मात्र मिडल ऑर्डरचे हे खेळाडू आहेत. आता मात्र पोटामध्ये येथे जोर असेल या दोन्ही खेळाडूंवरती सातत्याने चांगली धावसंख्या उभारावी लागेल इथे जय हनुमान एरंदाज टीमला. नक्कीच खूप चांगली टीमसुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज टीम. सातत्याने खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतो. पुन्हा एकदा गोलंदाज आलेत बॉलिंग मार्कमध्ये ज्याने पहिला षटक हाताळला होता. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज नरेश. आता मात्र इथे अजून एक पहिलाच बॉल डॉट फेकी करत असताना इथे गोलंदाज नरेश. नक्कीच खूप चांगला इथे वेग आहे खूप चांगला टप्पा खूप चांगला व्हेरिएशन. पहिल्याच बॉलवरती इथे बीट केलं बॅट्समन विशालला. शॉर्ट बॉल होता बट इथे उचली थोडीशी कमी मिळाली आणि त्याचा फायदा इथे गोलंदाज आणि इथे अजून एक निर्धाव चेंडू लगोपाठचा डॉट बॉल. नक्कीच इथे एक जर मिडन ओव्हर आले तर 3000चं कॅश प्राईज दीपक पेंडुलकर साहेबांकडनं. नक्कीच ते सुद्धा आमच्या मॅचचा आस्वाद घेतात त्यांचंसुद्धा आमच्या स्पर्धेमध्ये स्वतःचं स्वागत आहे. जर मॅडन ओव्हर आली तर 3000चं कॅश प्राईज असेल गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. आता तर संधी होती बट कीपर बीट लॉंग स्टॉप रिझनमध्ये बॉल फरार होत आहे. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलं आहे. नक्की शेवटच्या क्षणाला बॉलला पोच दिली बॉलला अडवलं आहे आणि इथे काय दबात धावल्यात आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे टोटल 3 धावा धावल्यात आणि 3 धावेच्या बरोबरीने धावासंख्या टोटल स्कोर कार्डवरती 12 धावा. आता उतर रन्स येतात तिसऱ्या बॉलवरती इथे 3 धावा आल्या. नक्कीच जे काही प्रेशर होतं डॉट बॉलचं सर्व काही या 3 धाब्याने निघून गेलं. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती नरेश त्याला फाईट करेल बॅट्समन चंद्रकांत. आता मात्र यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट आणि हेच गोलंदाज इथे करत असताना इथे फलंदाज मिस आणि गोलंदाजानं मात्र हिट केलं आणि इथे अजून धक्का लागेल या वेळेस जय हनुमान एरंदाज टीमला. धावसंख्या 12 वरती हा लागणारा तब्बल 5वा धक्का डीजे. छत्रपती शिवाजी महाराजच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. नितेश गवली
सर्वांकडं नक्कीच त्यांच्यासुद्धा आमच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि ते सुद्धा आमच्या या मॅचचा पूर्णपणे आनंद लुटतात. नक्कीच आपल्या गोलंदाजावरती इथे बक्षीस लागत असताना आणि आता मात्र इथे छत्रपती शिवाजी टीमसाठी इथे ATM ओपन होत असताना आणि नक्कीच इथे ATM खेळ करत असताना नितेश गवली आणि त्यांच्यासोबत दीपक पेंडुलकर पूर्णपणे या मॅचचा आस्वाद घेतात. आता मात्र नवीन खेळाडू खेळपट्टीवरती स्ट्राईकवरती इनॅक नंबर 7वरती निखिल. ओव्हर पिच बॉल हलक्या हाताने बॉलला खेळलेत. मिडॉनला प्लेयर आहेत, येथील बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत मैदानाच्या आत 2 धावा आरामात पूर्ण. नक्कीच इथे अंपायर सुद्धा सांगत असताना की पॉपिंग क्रीजमध्ये सेफ 2 धाब्याच्या बरोबर नाही. धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती टोटल 14 धावा. नक्कीच 14 या धावसंख्येवरती आपण विचार केला तर तब्बल 5 गडी बाद. अर्धा संघ मित्रमाने डगआउटमध्ये येऊन बसलाय. पूर्णपणे निराशपणा. आता मात्र धावा येणं खूप गरजेचं असेल जय हनुमान एरंदार टीमसाठी आणि तेच काम करत असताना निखिल पहिल्याच बॉलवरती 2 धावा एकवटल्यात. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती नरेश ठाकरे आणि ते निखिलला मात्र हा बॉल समजला नाही आहे. अगदी खालनं बॉल गेला आणि इथे अजून एक डॉट बॉल आणि पंत इथे सांगत असताना इथे तिसरा षटक सुद्धा समाप्त. 3 ओव्हरच्या खेळीनंतर धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती टोटल 14 धावा. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आमच्या या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तेजस ठाकरे आणि त्यांच्यासोबत प्रशांत सुर्वेराव त्यांच्यासुद्धा आमच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या या स्पर्धेसाठी येतात. नक्कीच पंकज भोले असतील, समाधान नवले असतील, पूर्ण कमिटी मेंबर असतील, या सर्वांसाठी शुभेच्छा येत आहेत. आणि पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टीमसाठी सुद्धा इथे शुभेच्छा येतात. तेजस ठाकरे आणि त्यांच्यासोबत प्रशांत सुर्वेराव. नक्कीच ते सुद्धा आमच्या या मॅचचा आनंद लुटतात. आमच्या यूट्यूब लाईव्ह प्रेक्षकांमध्ये त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. डीजे थँक्यू डीजे. 3 ओव्हरच्या खेळीनंतर धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 14 धावा. आता मात्र चौथा गोलंदाज छत्रपती शिवाजी महाराज टीमसाठी घेऊन आला आहे. या बॉलेस गोलंदाज बॉलिंग मार्कवरती महेश. नक्कीच इथे कॅप्टनने चौथा ओव्हर महेशच्या हातामध्ये दिला आहे आणि स्वतःच कॅप्टन असतील. नाणेफेकीसाठी सुद्धा स्वतः आले होते. नक्कीच स्वतःवरती पूर्ण विश्वास असेल आणि अलग इथे गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ते फायनलच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आहे तोपर्यंत बॉलला उचलला फेकला. इथे एक धावा ॲड होईल. एका धाब्याच्या बरोबरीने इथे स्ट्राईक रोटेट होते आणि धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 15 धावा. आता मात्र स्ट्राईकवरती आलेत विशाल, निखिल आहेत. नॉन स्ट्राईकवरती चंद्रकांत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज महेश. चंद्रकांत बॉलला हलक्या हातानं स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवला. फिल्डर आहेत. खूप चांगला बॉलला उचलला फेकला तोपर्यंत मैदानाच्या आत 2 धावा इथे आरामात पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या बरोबरीने धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 17 धावा. आता नंतर धावा येतात या ओव्हरमध्ये. नक्कीच या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा आल्या. नक्कीच खूप चांगला फायटिंग टोटल होईल. त्यामध्ये अजूनही आता मात्र मिस टायमिंग शॉट आहे. जलदी संधी नो मॅचल्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. स्वतः यष्टीरक्षक आपल्या फॉलोथ्रूमध्ये मला अडवतील बट फाईन लेगचा फिल्डर आला आहे बॉलवरती. त्याच्याकडनं सुद्धा चुका झाल्या आणि इथे मात्र रनआउटची चान्स होती. नक्कीच ती चान्ससुद्धा मिस. नक्कीच सुवर्ण संधी होती. त्या संधीचं मात्र इथे सोनं झालं नाही आहे. तोपर्यंत मैदानाच्या आत 3 धावा पूर्ण 3 धाब्याच्या बरोबर नाही. धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 20 धावा.
20 लॉस ऑफ 6 विकेट. आता मात्र या ओव्हरमध्ये पूर्णपणे रन्स येतात जे हनुमान एरंचा टीमसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज महेश याला फाईट करेल. बॅट्समन विशाल. आता मात्र इथे ओव्हरपिच बॉल होता, अगदी ज्येष्ठांना जाऊन बेदला आणि इथे अजून एक धक्का लागत असताना या वेळेस हनुमान एरंचा टीमला धावसंख्या 20 वरती हा लागणार. तब्बल 6वा धक्का. चंद्रकांत बॅकडोर पवेलियन डीजे. ओव्हरपिच बॉल गेल्या गेल्या लास्ट केले बॉल, फिल्डर आहे त्याच्या अवकाच्या बाहेर, बॉल जाईल सरळ 6 धावांसाठी. हा येणारा फ्लॅट हिट डीजे. नाही तिथे गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला राजूच्या या गोलंदाजावरती. नक्की तिथे गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती आपले हात खोललेत. नक्की तिथे खूप सुरेख फटका. आता मात्र फ्रंट फीटवरती आलेत हलकशी अपील आणि इथे इथे एकदा ॲड होईल आणि मात्र इथे चौथा षटक सुद्धा इथे समाप्त. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 4 ओव्हरच्या खेळल्यानंतर 27 धावा डीजे. थँक्यू डीजे. 4 ओव्हरच्या खेळल्यानंतर धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 27 धावा, लॉस ऑफ 6 विकेट. आणि शेवटचा गोलंदाज छत्रपती शिवाजी महाराज टीमसाठी सुधीर आलेत आणि स्ट्राईकवरती ललित. ललितच्या बॅटमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. शॉर्ट ऑफ लेंथ कव्हर्सला बॉलला पाठवलाय, आउटफील्ड फास्ट आहे. दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईन क्लिअर होऊन जाईल आणि ललितच्या बॅटमध्ये हा येणारा अजून एक क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा चौकार डीजे. स्ट्राईकवरती आणला आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना ललित नक्कीच उंच बरा फलंदाज आहे, सातत्याने कॅप्चर सिलेक्शन, खूप चांगला फटका. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुधीर. शॉर्ट ऑफ लेंथ बॉलला लॉस केला, फिल्डर आहेत. आता मात्र इथे खूप चांगला कॅच जज केला आणि इथे ललितची पारी सुद्धा समाप्त डीजे. गेल्या गेल्या एक बॉलवरती षटकार सिंगल, त्यानंतर चौकार, नंतर शेवटच्या बॉलवरती निराश झाले. आता पुन्हा एकदा गोलंदाज नवीन आशा घेऊन हा बॉल फेकण्यासाठी तयार सुधीर. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पूल केला, फिल्डर आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर, बॉल जाईल सरळ 6 धावांसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. येतात पहिल्या बॉलवरती चौकार आला, नंतर विकेट, नंतर षटकार आला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आत. या 3 बॉलवरती अजून 10 ते 12 रन झाले. नक्कीच पन्नाच्या पलीकडे सुद्धा धावसंख्या जाऊन शकते. आता बद्दल धावसंख्या स्कोर कार्डवरती 37 धावा, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक बाकी.
नक्कीच इथे पूर्णपणे निखिल मैदानाचे आत सेट झालेत. गेल्या गेल्या 2 धावा आल्या. नंतर डॉट पुन्हा एकदा 2 3 आणि आता मात्र षटकार. नक्कीच सुरेख फटकेबाजी होते निखिलच्या माध्यमातून. पूर्णपणे सेट झालेत मैदानाच्या आत. ओव्हर पिच बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना इथे निखिल आणि इथे निखिलची सुद्धा पारी समाप्त. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन प्लीज. नवीन खेळाडू नॅक नंबर 10 वरती अविनाश. स्ट्राईक वरती असेल ऋतिक. नक्कीच शेवटचे हे काही खेळाडू अजूनही अजूनही काही बॉल शिल्लक असतील सुधीरच्या या स्पेलमधले. गुडलेन स्वाटचा बॉल होता. मोठा फटका केल्याचा होता आणि इथे अजून इथे विकेट सॅक्रिफाईस करत असताना आता मात्र इथे अविनाशला सुद्धा परतावा लागेल टॅकआउटमध्ये. आता मात्र शेवटचा विकेट बाकी असेल प्लीज. सुद्धा फलंदाज असेल या बॉलवरती जर विकेट आला तर पूर्णपणे इथे टीम अलाउट होईल. जय हनुमान एरंजा टीम या बॉलवरती पहिल्या मॅचमध्ये विक्रम होईल का? छत्रपती शिवाजी महाराज टीमच्या नावावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सुधीर. शेवटचा बॉल मिस्टामिंग शॉट जेलची संधी आणि इथे टीम अलाउट. नक्की शेवटच्या बॉलवरती इथे सुधीरनं कमबॅक केलं आणि विकेट सुद्धा मिळवलं आणि इथे पूर्णपणे टीम अलाउट झाली. धावसंख्या 37 वरती 10 गडी बाद. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 37 आणि येणार 30 बॉल जिंकण्यासाठी 38 धावांची गरज छत्रपती शिवाजी महाराज टीमसाठी. DM बॉईज बदलापूर गाव विपक्ष कुळगाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्र समाप्तीनंतर लगेच नाणेफेकीचा कौल केला जातो. माझ्या नावाचं तुझे माथ्यावर लावशील का?
छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाकडून. सनी आणि प्रथमेश पहिलं षटक घेऊन येईल. गोलंदाजी मागवती गोलंदाज. यापुढील होणार सामना असेल DM बॉईज बदलापूर गाव विपक्ष कुळगाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन येईल गोलंदाज संदेश. 38 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एकच ध्येय इथे मात्र ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ की आजच्या दिवसात चांगला खेळ खेळायचा आहे. कालचा दिवस अक्षरशः गाजवला आहे जय बजरंग मानकिवली टीमने आणि प्रशांत भोईरने कालचा दिवस गाजवला आहे पूर्णपणे. 4 मॅन ऑफ द मॅच नक्कीच कालच्या दिवसात घेतले. चांगला खेळ पाहायला मिळाला प्रशांतच्या माध्यमातून. आणि आज देखील तशाच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर नाणेफेकीसाठी या DM बॉईज बदलापूर गाव विपक्ष कुळगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते. बघा लास्ट कॉल आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिलं षटक समाप्त होण्याच्या आत आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर गेम ऑन होतोय. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय संदेशच्या माध्यमातून आणि पहिला निर्धाव चेंडू ते मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 38 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं नाहीये मात्र मार्ग खूप कठीण असतील, खडतर असतील. खडतर आव्हानांना इथे मात्र सावरून संकटांना सावरून या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सनी. पुढचा चेंडू इथे मात्र बॅक टू द बॉल चेंडू तटपला गेलाय. किरण चेंडूवरती येत आहेत मिडॉनला. तोपर्यंत एक धावांचा श्रीगणेशा होतोय. एक धावफलकावरती ऍड केली जाईल. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक धाव आता मात्र धावफलकावरती लावली जाते. श्रीगणेशा होतोय धावांचा. 5 षटकांचा सामना आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. चांगल्या चेंडूंचा इथे मात्र सन्मान देणं आणि खरपूस चेंडूचा समचा घेणं हे एक चांगल्या खेळाडूचं काम असतं आणि तेच केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 2 धावा. पहिलं षटक आहे. चांगली गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्पा भेदक मारा आणि गती देखील चांगली पाहायला मिळते. इथे मात्र चांगली सुरेख गोलंदाजी या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. स्लो गतीचा चेंडू इथे मात्र कवचला चेंडू तटपला गेला. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड थोडीशी खराब आहे पण चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आलेला हा संघर्षमय चौकार. अपील फेटाळून लावतायत. अपीलचा जो विचार केला तर अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. संदेशने 6 धावा खर्च केल्यात. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. ते मात्र कुठेतरी कमबॅक करेल. जे हनुमान एरंदार संघ त्या टीममध्ये क्षमता आहे रोखण्याची, धावांवरती रोख लावण्याची. पुढचा चेंडू नाही ते मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी.
10 धावा. 38 या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही 28 धावांची गरज असेल. येणारे 24 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवती. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज किरण. क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला म्हटलं जातं किरण आता मात्र गोलंदाजी मागवती सज्ज होईल. 10 धावा धावफलकावरती. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. थेट प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळेल tenniscricket.in चॅनलवरती. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने सज्ज असते. दुसरं षटक किरणचा. पहिला चेंडू लो फुटा चेंडू मिस टाइम आहे. झेलची संधी आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाव 1 धाव शॉट. 1च धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 11 धावा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही सोपे झेल सोडाल तर कुठेतरी बॅकफुटला जावं लागेल. इथे मात्र शफल होऊन खेळायचं होतं. माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पण तर निधाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 11 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे किरणचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र शॉट ऑफ द लेन. चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलाय. सरळ निघून गेलाय तो म्हणजे फर्स्ट स्लिप मध्ये. परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे प्रथमेश. प्रथमेशला आता मात्र जखडून ठेवलं जाते गोलंदाज किरणच्या माध्यमातून. हावी ठरतोय किरण पूर्णपणे खेळपट्टीवरती. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ते रोखण्याचं काम केलं जातंय फलंदाजांना किरणच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र स्टेप आउट करून खेळायचा होता. एसटी रक्षकाला संधी होती स्टंपिंग करायची. मात्र एसटी रक्षण कुठेतरी खराब पाहायला मिळतंय आणि जीवनदान लागते ते म्हणजे प्रथमेशला. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 11 धावा. 1च धाव आतापर्यंत खर्च केले. अप्रतिम गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्लोवागातीचा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली. फर्निचर बिघडवलं जाते. पहिला धक्का लागेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. कमबॅक करून देईल नक्कीच किरण आपल्या संघाला. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट. पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांनी अपील मात्र फेटाळून लावलंय. तोपर्यंत षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 11 धावा. डीजे 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 तर दोन्ही टीमला विनंती असेल या आपण नाणेफेकीसाठी. डीएम बॉईज बदलापूर गाव विपक्ष कुळगाव या पुढील सामना असेल. तर कुळगाव संघाचा कर्णधार आमच्यासोबत जॉईन झालाय. तर डीएम बॉईज संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या आपण नाणेफेकीसाठी.
तर समीकरणाचा जर विचार केला, येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. आज जर विचार केला समाधान दादा, तर नक्कीच टँगोची कुठेतरी कमी भासत असेल या संघाला. आमच्या सोबत एक अप्रतिम गुणलेखक, अप्रतिम समालोचक आणि अष्टपैलू खेळाडू समाधान नवले जॉईन झालेत. आज मात्र गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ललित तिसरं षटक घेऊन येईल. गोलंदाजी मागवती. स्ट्राईक एंडला आहे सनी, नॉन स्ट्राईक एंडला तुषार. 11 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज विजयासाठी. पूर्णपणे कमबॅक करून दिलंय किरणने. दुसऱ्या षटकामध्ये एक धाव खर्च करून एक गडी बाद केलाय. इथे मात्र सोबत या चेंडू मिस टाइम आहे. झेलची संधी आणि इथे मात्र झेल जमिनीला दान झालंय. सोप्पा झेल जमिनीला दान झालाय आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. असे सोपे झेल तुम्ही क्रिकेटमध्ये सोडाल तर नक्कीच कुठेतरी आपल्याला बॅकफुटला जावं लागेल आणि हा चौकार प्राप्त होईल, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. ललित वरती हल्ला चढवला जातोय सनीच्या माध्यमातून. तेव्हा आता रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 15 धावा धावफलकावरती. तर मात्र तिसरं षटक मार्गस्थ आहे ललितचं. अडतीस या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही 23 धावांची गरज असेल विजयासाठी. ललित पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती सज्जा. इथे मात्र खोल टप्प्यात चेंडू अलॉंग दी कार्पेट. इथे चेंडूला खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या. 16 धावा. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे देखील खूप महत्वाचं असतं आणि तेच करत असताना सनी स्ट्राईकला आलाय. तुषार पहिल्या चेंडूचा सामना करेल. गोलंदाज ललित गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ललितने दाखवली आहे. इथे मात्र अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा बोट आकाशाकडे आणि आणखीन एक धक्का लागेल, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. तुषार बॅक टू दी पवेलियन. डोंगर जायला लाल आई तुझे कारे डोंगरावर उठे गुलाल. डोंगर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर. सनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे एकादी किल्ला लढवत असताना. आणि ते मात्र काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते जय हनुमान एरंजर संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या षटकात कुठेतरी वाटलं होतं सामना लवकर फिनिश होईल, मात्र दुसरं षटक किरणने हाताळलं. अप्रतिम कमबॅक करून दिलं आपल्या संघाला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना ललित आतापर्यंत 4 चेंडूत 5 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. पंच सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 17 धावा. 21 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 14 चेंडू आणि 21 धावांची गरज. लो फुट चेंडू अलॉंग दी कार्पेट. चेंडूला खेळून काढलाय. कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील. ते मात्र धावचीची संधी असेल आणि आणखीन एक धक्का लागेल, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. सुधीर बॅक टू दी पवेलियन.
हनुमान एरंजा टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्पण, ते मात्र पंचांकडे अपील केलं होतं. धावचीची संधी असेल आणि आणखीन एक धक्का लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. दर्पण बॅक टू दी पवेलियन. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 3 षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 18 धावा. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तर येणारे 12 चेंडू आणि आता गरज असेल 20 धावांची. तिसऱ्या षटकात इथे मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिलं किरणने जय हनुमान एरंजा टीमला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून ललितने देखील इकॉनॉमिकली षटक हाताळले. 7 धावांचं षटक हाताळलं. एक फलंदाज बाद केला. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येईल. गोलंदाज किरण. मैदानामध्ये अतुल आणि सनी अशी जोडी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. कुठेतरी आज कमी भासते छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला तेजस ठाकरेची. किरण पुन्हा एकदा सज्ज होईल. वैयक्तिक दुसरा व सांगीकोटे 14 षटक घेऊन. पहिला चेंडू इथे माता पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे संजीवनी देण्याचं काम करेल जय हनुमान एरंजा टीमला आणि बॅकफुटला घेऊन जाईल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल 20 धावांची. लो स्कोरिंग मॅच खूप चांगल्या पाहायला मिळतात आणि आता देखील तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला तटवायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सातत्याने व्हेरिएशन्स आता मात्र किरणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू आणि आता गरज असेल 20 धावांची विजयासाठी. पुढचा चेंडू इथे माता पूर्णपणे सफल झाले होते. अप्रतिम गोलंदाजी. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर. एकदा जोरदार टाळ्या येऊन जाऊ दे. किरणची गोलंदाजी आवडली असेल तर. आतापर्यंत किरणने 9 चेंडू फेकलेत आणि फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी, उत्तम प्रतीची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. इथे मात्र सोहगतीचा चेंडू कव्हर्स मधून चेंडूला खेळून काढलाय. डीप कव्हर रिजनला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. आलेला हा संघर्षमय चौकार. जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या
बारक्या तुला रे. थँक्यू. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचे खेळाडू बोलत असतील, हा सामना जिंकून दाखव सनी आम्हाला. आता सनी चांगली फलंदाजी करत असताना सनीच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळालेत. एखादी किल्ला लढवत असताना सनी देखील सांगतोय मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून थांबलो नाही. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 22 धावा. तर समीकरणाचा जर विचार केला येणारे 7 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल 16 धावांची छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. किरणचा हा चेंडू सनीसाठी. इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर पुन्हा एकदा केला गेला होता. तर 22ची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि षटक क्रमांक 14 संपुष्टात येईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 23 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 15 धावांची. हा चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे विजयासाठी. आता मात्र विश्वास दाखवलाय जानमान एरंजड संघाच्या टीमने गोलंदाज मयूर वरती आणि त्या विश्वासाला नक्कीच साध्य ठरेल मयूर. छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचा फलंदाज सलामीला आलेला फलंदाज सनी देखील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. पहिला चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 24 धावा. 6 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे विजयासाठी. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सनी. इथे माझा खूप चांगला फटका. मिस टाइम आहे. जेलची संधी आणि ज्या विकेटची गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू इथे मिळून देत असताना मयूर आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ. सनी बॅक टू दी पवेलियन. समीकरणाचा जर विचार केला प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि आता 14 धाब्यांची गरज असेल. चांगली गोलंदाजी किरणने केली, कमबॅक करून दिलं. ललितने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र मयूर गोलंदाजी करत असताना इथे मात्र गुडलेन स्पॉटचा चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. तर नाणेफेकीसाठी यायचंय डीएम बॉईज बदलापूर गावचा संघनायक. कुळगाव संघाचा कर्णधार आमच्यासोबत जॉईन झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर डीएम बॉईज संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या पण नाणेफेकीसाठी. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
धावचीची संधी असेल, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. इथे कुठेतरी कमी भासते ती म्हणजे तेजस ठाकरेची, आणि तेजस ठाकरेचा या कमीने संघ पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 24 धावा. नक्कीच मी एरंदड संघासाठी एक गोष्ट नक्कीच म्हणेन, हरलात तरी चालेल पण अशा प्रकारे खेळ दाखवा की समोरचा स्वतःहून येऊन म्हणायला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आणि तेच सिद्ध करत असताना इथे जय हनुमान एरंदड टीम मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश इनेट नंबर 9 साठी. गिरीश स्ट्रायकेनला इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न, फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला समाधान दादा जय हनुमान एरंदड टीमच्या माध्यमातून. नक्कीच टर्निंग पॉइंट षटक हाताळलं किरणने. त्या षटकामध्ये कुठेतरी 10 ते 11 धावा आल्या असत्या तर नक्कीच सामन्याचं चित्र पलटलं असतं. 13 धावांची आता मात्र गरज आहे. इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान एरंदड टीमने. अप्रतिम गोलंदाजी केली किरणने. स्पर्धेचा टर्निंग पॉइंट षटक हाताळलं. 2 षटक हाताळून धावा खर्च केल्यात किरणने फक्त आणि फक्त.